आणि ठरलं एकच, लढून मरा नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा. संभाजी महाराजांनी मातीसाठी लढायचं ठरवलं. 60 वर्षाचे मालोजी बाबा संभाजीराजांना सांगतेत, राज तुम्ही निघा. बाजी प्रभूंनी शिवरायांसाठी घोडकिंड अडवली. हा मालोजी तुमच्यासाठी या संगमेश्वरची खिंड अडवून धरायला तयार आहे. तरी संभाजीराजे म्हणतात, मालोजी बाबा तुमच्या थकल्या खांद्यावरती स्वराज्य सोपवून जायला राज नाही झालो, आपण घेऊ आणि लढू इथंच. तलवार काढल्या, सब युद्ध. 60 वर्षाचे मालोजी बाबा संभाजी राजांसाठी जीवाचं रान करू लागले. मुकरब खानं एक शमशेर फिरवली. मालोजी बाबाची गर्दन खाली पडली. मालोजी बाबांच्या तोंडात एक वाक्य निघालं, संताजी पोराला सांगते, संताजी काही कर